नमस्कार मित्रांनो, हार्ट अटॅक का आला? माझा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट नॉर्मल आहे, तरी हार्ट अटॅक आला. नॉर्मल रिपोर्ट असूनही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, याचा वैज्ञानिक आढावा घेऊया. नॉर्मल रिपोर्ट म्हणजे सुरक्षित नाही. स्मॉल डेन्स LDL वाढले तरी कोलेस्ट्रॉल रिपोर्ट सामान्य दिसू शकतो. SDLDL रक्तवाहिन्यांमध्ये सहज अडकतात व ब्लॉकेज वाढवतात. SDLDL ऑक्सिडेशनला अतिसंवेदनशील, जास्त धोकादायक. इन्फ्लामेशन, जळजळ, सायलेंट किलर, CRP व होमोसिस्टीन वाढ शरीरात दाह सुरू असल्याचा संकेत देते. लो ग्रेड इन्फ्लामेशन, हृदयरोगाचा मजबूत प्रेडिक्टर. रिपोर्ट सामान्य असला तरी ऑन फायर असू शकतं. प्लग रप्चर, अचानक संकट. पॅक 40% असला तरी तो फुटू शकतो. फुटल्यानंतर क्लॉट तयार होतं. अचानक हृदयविकाराचा झटका. धोका ब्लॉकेज टक्केवारीपेक्षा प्लॅकची कॅपॅसिटी महत्त्वाची. तणाव आणि झोप, हृदयाच्या दुर्लक्षित धोका. स्ट्रेस, सिम्पॅथॅटिक ओव्हरड्राईव्ह, BP, शुगर, क्लॉटिंग वाढ. झोपेची कमतरता, सूज व हृदयाचा धोका वाढवते. स्ट्रेस प्लस पुअर स्लीप, अनेक पट जास्त जोखीम. कोलेस्ट्रॉल नव्हे, मल्टीफॅक्टेरियल रिस्क बघा. डायबेटिक, ट्रायग्लिसराईड, ओबेसिटी, इनॲक्टिव्हिटी हे सगळं मिळूनच धोका ठरवतात. एकाच गोष्टीकडे लक्ष दिलं तरी चित्र अपूर्णच राहतं. तुमचा रिपोर्ट ठीक आहे का अपूर्ण?